तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश सातपुते. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ ब्लॉग असणार आहे. तर आता मी मगाशी उठलो, आंघोळ वगैरे केली, ब्रश वगैरे केला. आता इथं झोपून वगैरे आहे. ती जरा लॅपटॉप एकाने ऑन ठेवलाय, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. रात्री मी एकाने चार्जिंगला लावला नव्हता, त्याच्यामुळे एकाने ते ऑन ठेवता. आता मी चार्जिंग होस तर विषय काय का नाही, ती म्हणजे माझा आहे का नाही iPhone 16 प्लस आहे. त्याचा चार्जरचा गोट्टू नाही माझ्यापाशी. घ्यायचा होता पण मी घेतला नाही कधी, कारण की मला गरज वाटली नाही. कारण की एक तर मी पॉवर बँकला चार्ज करतो आणि पॉवर बँकपासून ह्याला चार्ज करतो. ह्याला टाईप-C टू टाईप-C आहे, असं कोणताच ॲडॅप्टर नाही माझ्यापाशी. त्याच्यामुळे पॉवर बँकपासून चार्ज करतो, नाही तर लॅपटॉपपासून चार्ज करतो मी असं मोबाईल. तर चला हो का, सकाळचं वातावरण दाखवतो. म्हणजे सकाळ काय आता 9-10 वाजल्यात बघा. पाऊस वगैरे पडतोय. ही आपली गाडी, असं पाऊस वगैरे पडतोय. तर आता त्या घरी जाऊ, त्या घरचा का नाही दाखवतो. त्या घरी नाश्ता वगैरे करायचंय, जेवण वगैरे करायचं पुन्हा. तर चला. तर मित्रांनो, आता आलोय मामाच्या इथं. तर हो का, आमचा आपा एखादी चप्पल शिवतात आहे, दाखवतो. ही कोल्हापुरी चप्पल शिवतात आहे, बिना वाजणारी पण 2 केल्यात. हो का, तिथं 2 जोड आहे. तशी चप्पल असती, अशी चप्पल बनवतात आपा. आता ही ओमची चप्पल बनवायची चालली बघा. काजल आता उठली का काजल? होय. मित्रांनो, असं प्रमाणे एक ना आपा चप्पल शिवतात आहे. तर तुम्हाला हो का, पाऊस पडायला लागले तिथं असं दमाने रिमझिम असं मस्त तिथं. शारदानला वगैरे खायला टाकते. ते गिरगाईचं वासरूला पण एका नाही खायला टाकले. आता हो का, ती एक वासरू एका नाही बसले तिथं, ती नाही खात. ती अनेक बारका बच्चा आहे, त्याच्यामुळे एका नाही ती फक्त दूध पितं हो का. आणि ते गुरांना पण असं खायला टाकले, असं खायला असते गुरांना. पलीकडच्या कालवाड्याने पूर्ण संपवले हो का. आमच्या इथे ही जांभळाचं झाड आहे. ह्याला जांभळं बघा कशी आले हो का, खालते पडल्यात कितीतरी. आता वरती एकदम गच्छा बघा. एवढं जांभळं आणलं डबळे टपाराच्या राखी. मित्रांनो, आता त्या घरनं ह्या घरी आलोय पुन्हा, कारण की आता मला एक नाही मी जरा खायला प्यायला आणलंय हो का. एक पास्तावाला पॅकेट आणलाय मॅगी कंपनीचा. अजून ती पण आणले, एक मस्कापो आणले आणि एक 20 वाली कॅम्प आणली. एवढं आणले, कारण की त्या घरी नव्हतं काय खायला, कारण की मामीला करायचं नव्हतं. त्याच्यामुळे आता मी इथं करणार आहे ही आता तात्पुरतं. म्हणजे आता भूक नाही लागावं दुपारपर्यंत, त्याच्या म्हणून. तर तुम्हाला दाखवतो करताना. ह्याला बनवायची प्रोसेस ही आहे की एक बीकर घ्यायचा, म्हणजे एक भुगलं. अजून त्याच्यामध्ये पास्ता टाकायचा ह्यातला, आणि मग पुन्हा 270 ml पाणी वाटायचं आणि ते थोडं वापरून द्यायचं. आणि मग पुन्हा एक नाही, ती जरा मोठं झालं का नाही पास्ता मॅगी सारखं, म्हणजे मॅगी अगोदर कशी बारकी असते तसं मोठं झालं का नाही पास्ता, तर मग तेव्हा त्याचा मसाला टाकायचा असं आहे. तर ह्याच्यामध्ये एवढं काय दाखवण्यासारखं नाही. आणि मेन गोष्ट, माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नाही, त्यामुळे का नाही मी आता जाऊ नाही शकत. म्हणजे झाल्यावर दाखवतो की कसलं भारी बनवलंय मी. मित्रांनो, आता मी बनवलंय पास्ता हो का. आपलं बनवलंय कसं तरी चांगलं बनलंय, असं नाही की वाईट बनलंय. तर एवढा खाल्ल्यानंतर पुन्हा कुठं गेलो वगैरे तर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता, कारण की जास्त काय दाखवलं नाही, म्हणजे मी बाहेर पण गेलो नव्हतो. तर मी आशा करतो की तुम्हाला आवडला असं. म्हणजे एवढं काय नव्हतं या व्हिडिओमध्ये, काय जास्त दावलं नाही, पण तरी ॲडजस्ट करून घ्या. आपल्या कन्सिस्टन्सी नाही तोडायची, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आपल्याला. त्याच्यामुळे का नाही आपल्याला टाकायला लागते, दररोज स्ट्रिक मेंटेन करायला लागते, नाही तर स्ट्रिक तुटायची माझी. दररोज व्हिडिओ अपलोड करायची. तर मी एवढ्याचा व्हिडिओ जरा चांगला बनवून, म्हणजे इथं तिथं जाणार मी कुठंतरी जातो, म्हणजे इथंच गावातल्या गावात काय तर चांगलं एंटरटेनिंग दाखवतो. मला माहिती आहे व्हिडिओ चांगला नाही बनला अजिबात, कायच राहिलं नाही व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं, पण तरी जरा टाकायचं म्हणलं तर टाकायला लागते. नाहीतर मला एक तर सवय लागली का नाही टाकायची, मग ती मग तसंच पडक राहते 1-2 महिने. त्याच्यामुळे दररोज टाकायचं, ॲटलिस्ट मला सवय लागूच. तर एकदा सवय लागली की हा व्हिडिओ बनवायचा काय तर शोधायला लागेल, असं जरा टेन्शन आलं तर डोक्यात.
मग तेव्हा चांगले ब्लॉग येणार. असं नाही की मी चांगले ब्लॉग बनवत नाही, बनवतोय, पण ती गोष्ट वेगळी. अगोदरची डिलेट आणले मी, कारण की मला लांब राहायचं होतं सोशल मीडियापासून. पण तरी आता कमबॅक झाला आपला. तर ही कमबॅक जरा एकदमच ही झालं नाही, जरा जरा ग्राफ वरती चाललाय, पण लेस दमाने चाललाय. पण मी प्रयत्न करतो की जरा फास्ट न्यायचा. हे तुमचा पण साथ हवा आहे. आणि मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, कारण की म्हणजे चांगलंच आहे, कारण की मी एवढ्या दिवसापासून व्हिडिओज बनवत नव्हतो. तर चांगलं आहे बऱ्यापैकी. थँक्यू. असंच आहे का नाही, प्रतिसाद द्या तुम्ही, चांगले कमेंट वगैरे करा, लाईक पण करा व्हिडिओला, म्हणजे अनेक लोकांपाशी जाणार. कमेंटपेक्षा महत्त्व लाईक आहे, त्यामुळे लाईक करत जावं जास्त. चला मग असंच एंटरटेन करत राहणार मी तुम्हाला, फक्त आजचे दिवस सोडून. एवढं मला माफ करा आजच्या व्हिडिओसाठी, पण इथनं पुढं मी एंटरटेन करायचा आहे का प्रयत्न करणार.